आपली बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून नागपूर महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत। महापौर आणि परिवहन समिती यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकरात लवकर अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले। मनपाच्या या निर्णयानंतर आपली बसचे चालक आणि वाहक यांनी आपला संप मागे घेतलाय। त्यामुळे ठप्प झालेली आपली बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून शहरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। नागपूर महानगरपालिका जे परिवहन म्हणजे आपली बस चालवते, आपल्या शहरामध्ये जी बस सेवा देते, त्या अनुषंगाने एक बैठक माननीय भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी नागेशजी सहारे, जट्टेलवारजी आणि प्रवीणजी दटके माननीय आमदार यांनी घेतली होती। या बसचे जे काही कर्मचारी आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात ती बैठक होती। खरं म्हणजे 2-4दा बैठकी झाल्या आणि त्या संदर्भाने परवा 1-2 दिवसांच्या पूर्वी माननीय परिवहन सभापती आपल्या मंगलाताई खेकरे, सर्व परिवहनचे अधिकारी लुंगेजी, पिकुर्डेजी हे सर्व कमिशनर साहेबांसोबत बसून यांनी सर्वांनी चर्चा केली आणि त्यानंतर ज्या मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या पूर्ण करायच्या असा निर्णय घेतलेला आहे। त्यातील सहाय्यक कर्मचारी जे आहे आपली बसचे, त्यांची थकबाकी आहे ती थकबाकी पूर्ण करावी असा निर्णय घेतला आहे। त्याचा थोडाफार भार महानगरपालिकेवर पडतोय, पण तरीसुद्धा आपले कर्मचारी या नात्याने तो निर्णय घेतलेला आहे। जे वाहक आहे त्यांनाही HRAचा निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे पूर्वी पण ते मिळत होतं, परंतु आता जरा वाढीव त्यांचे वेजेस वाढल्यामुळे वाढीव HRA त्यांना देण्याचा असा निर्णय घेतलेला आहे। ती मागणी होती त्या अर्थाने 26 दिवसांची ड्युटी या सर्व लोकांना देण्यात यावी असाही निर्णय झालेला आहे। सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश देणं तसंही खरं म्हणजे कंपल्सरी होतं, पण ती पूर्तता बरोबर होत नव्हती आणि या बैठकीमध्ये निर्णय असा घेण्यात आला की या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 म्हणजे सुरुवातीला एक आणि मध्यंतरी एक अशा प्रकारे 2 चांगले गणवेश देण्याचा हा निर्णय पूर्ण झाला आहे। विमा पॉलिसीचा देखील निर्णय, या सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याच्या संदर्भाने सुद्धा निर्णय झालेला आहे। सणांच्या सुट्ट्या या लोकांना आधी मिळत नव्हत्या, एक इमर्जन्सी सर्व्हिस या नात्याने, पण आता सणांच्या सुट्ट्या यांना मिळतील आणि निश्चितपणे मग सुट्ट्या मिळतील म्हणजे मग सेवा बंद राहील का, तर तसं होणार नाही। जे लोक सणाच्या वेळी सेवा देतील त्यांना दुप्पट पेमेंट त्या सुट्ट्यांचं देण्याचा असाही निर्णय घेण्यात आलेला आहे। एक 240 दिवस ज्यांची ड्युटी होईल त्या लोकांना 15 दिवस म्हणजे एक पेड लीव हा देखील विषय पूर्वी जो याच्यामध्ये नव्हता कर्मचाऱ्यांसाठी, तोही समाविष्ट करण्यात आलेला आहे। वाठोड्याच्या डेपोमध्ये स्वच्छतागृह तयार करणं ही एक मागणी सर्व कर्मचाऱ्यांची होती, ती अतिशय योग्य होती, ती मागणी पूर्ण करण्याचं ठरवलं आहे। त्याशिवाय इतरही ज्या सर्व ठिकाणी जिथे डेपो असतील त्या सर्व ठिकाणी स्वच्छतागृह आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायचं ठरवलं आहे। मोरभवनच्या तिथे एक मोठा प्रोजेक्ट आपण करणार आहोत, पण त्यासाठी जो अवधी आहे त्या अवधीमध्ये गैरसोय होऊ नये या अर्थाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रवासी शेड, प्लॅटफॉर्म, सुधारित बैठक व्यवस्था, पिण्याचं शुद्ध पाणी, सपाटीकरण या सर्व गोष्टी करण्याचा असाही निर्णय याच्यामध्ये झालेला आहे। माननीय कमिशनर साहेब, माननीय परिवहन सभापती आणि त्यांची सर्व समिती यांनी सर्वांनी मिळून महानगरपालिकेचा हा निर्णय होतो आहे